आता मी भाजायला घेतलेले बघू शकताय। तर डाळ पोहे हे सगळे एकत्र करून मी फुल गॅस करून भाजून घेतलेले। चण्याची डाळ राहिली ती माझ्याकडून घ्यायची, तर चणा डाळ पण मी घेतलेली आहे। तर हे सगळे एकत्र करत आहे। तर इथं बघू शकता मी 2 जातीचे तांदूळ घेतले। तर हे आपले गावरान तांदूळ आहेत आणि ही मागास तांदूळ आहेत। कोणता तांदूळ आहे मला नाही सांगता यायचं, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। तर मी ही आता भाजून घेत आहे, दोन्ही मिक्स करून। बघा आता ही भाजून घेतले, तर ही सर्व एकत्र करायचं। बघा आता हे भाजून कसं घेतलं एकदम मस्त। धने पण टाकायचे आणि दळून आणल्यानंतर पीठ भिजवताना ओवा पण टाकायचा, का तर सुगंध मस्त सुटला जातो। आता हे झाले जवळजवळ 2 ते 1.5 किलो। नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहे चकली, आणि चकलीला मी साहित्य काय काय घेतलेलं आहे हे पण तुम्हाला दाखवत आहे। तर मी इथे घेतलेली ही मुगाची डाळ आहे, बघू शकताय। तर ही मुगाची डाळ, शाबूस तांदूळ, उडदाची डाळ आणि ही जिरे आणि इथं मठाची डाळ, आणि ही तर ओळखतच असाल तुम्ही, ही धने आणि ही पोहे, आणि हा इथं तीळ आणि ही चकली मसाला। तर ही तीळ आपल्याला आताच नाही टाकायचे, हे तीळ आपल्याला नंतर न टाकायचे तर पीठ भिजवताना। तर आता मी साहित्य किती घेतलेलं आहे हे पण तुम्हाला सांगत आहे। तर आपली जर आपली बिघडली चकली, तर आपल्याला सुधारणा कशी करायची ते पण तुम्ही ऐका। तर इथं घेतलेली मी 1/2 किलो मुगाची डाळ, 1/2 किलोला कमी शाबूस तांदूळ आहेत। ते जे तुम्हाला मी तिळाची वाटी दाखवली हे वाटीने एवढे शाबूस तांदूळ घेतलेले इथं। तर ही पण 1/2 किलोच आहे। मठाची डाळ, पोहे पण 1 वाटी घेतलेली इथं। तर ही पण उडदाची डाळ आपली 1/2 किलोच आहे, 1/2 किलो थोडी कमी आहे। तर इथं मी जिरे घेतले तर 2 ते 2.5 चमच, धने घेतले तर आपले 1 चमच धने घेतले, तर बघू शकता असे एवढे म्हणजे छोटी वाटी एक आपली धन्याची घेतलेली। तर ह्याला तांदूळ मी किती वाट्या घालणार आहे, तर ह्याला तांदूळ आपले अर्धा किलो तांदूळ टाकायचे। तर सगळं साहित्य मस्तवाने एकसारखं झालेलं आहे। तर अर्धा किलो तांदूळ मला दुकानात आणायचे, तांदूळ माझे का आहे तर पण ते तांदूळ मला चकलीला नाही वापरायचे, म्हणून मी दुकानात आणणार आहे। तर ही बघा आता चकलीची तयारी माझी आज चाललेली आहे। आज चकलीची तयारी आणि करंज्याची तयारी, 2 वस्तू राहिलेल्या। आता जास्त करून मी दिवाळी बनवणार नाही, गेल्या वर्षी मी सगळी दिवाळी फेकून दिलेली, म्हणून ह्या वर्षी आपली मापातच दिवाळी करायची, जशी लागेल तशी खायला येईल। असं काय नाही की तुम्ही म्हणाल खर्च आहे म्हणून करा ना, का मी 10,000चा किराणा भरलेला आहे, किराणा भरला पण तेवढं मी करणार नाही। रात्री लाडू केले ते, आणि आता ही चकलीची तयारी करणार आहे। चला तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। आणि पुढं राहिलेला व्हिडिओ तुम्हाला पीठ कसं भिजवायचं आहे, आपल्याला चकलीला गॅस कसा ठेवायचा हे पण दाखवणारच आहे।